दरम्यान एसटीची स्पर्धा जर लक्झरी बसेस बरोबर करायची असेल तर भाडेवाढीचा काही भार हा सहन करावा लागेल असं मंत्री गुलाबराव पाटलांनी म्हटलंय। नव्या 5000 गाड्या आणि ई बसेस येणार आहेत आणि त्यामुळे 10 ते 15% भाडेवाढ प्रवाशांनी सहन करावी असं गुलाबराव पाटलांनी म्हटलंय। आता जर आपल्याला नवीन बसेस हवे आहेत, जवळपास 5000 नवीन बसेस महाराष्ट्रामध्ये येत आहेत, तर 10-15% वाढ प्रवाशांनी सहन करावी। जर सुविधा आपल्याला कॉम्पिटिशन आपण म्हणतो लक्झरी बरोबर करायची असेल किंवा आपल्याला ई बसेस आणायचे आहेत तर त्याच्याकरता थोडासा भार सहन करावा लागला, पण सुरक्षितताच्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये प्रवाशाचा फायदा होऊ शकतो असं मला वाटतं। ही भाडेवाढची दरवर्षी व्हायला हवी ती न करता 3 वर्षानंतर एकत्रितपणे केलेली प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे ती झालेली आहे। भाडेवाढीबद्दल अजितदादांना माहिती नाही, कारण अजितदादांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून ठरवू। मलाही माहीत नव्हती। याचं कारण असं आहे, मलाही आश्चर्य वाटलं, कारण मी माझ्या अधिकाऱ्यांना विचारलं, अरे एवढी मोठी दरवाढ होते आणि आपल्याला काही माहिती नाही। प्राधिकरण असतं, मी आता परिवहन मंत्री म्हणून जबाबदारी घेतली 1च महिना झाला, परंतु एसटीच्या भाडेवाढीच्या संदर्भात किंवा धोरणात्मक निर्णय घेण्यासंदर्भात परिवहन प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असते, त्या समितीला ते अधिकार प्रदान केलेले आहे आणि त्या अधिकारामध्ये त्यांची परवाच्या दिवशी बैठक झाली होती 23 तारखेला दुपारी 4 वाजता आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी तो निर्णय घेतला। आम्हाला 24 तारखेला सकाळी जेव्हा तुमच्यासारख्या पत्रकारांचे फोन आले तेव्हा कळलं, मग मी सचिवांशी बोललो आणि त्यांनी सांगितले की साहेब आपण काल मंजूर केलेली आहे, परंतु 25 तारखेच्या मध्यरात्रीपासून ती लागू नाही आहे। त्यांच्याकरता पण कार्यालय आता आपण करायचं ठरवलेलं आहे। पूर्वी सहकार भवनचं कार्यालय जे येरवड्याला आपण करत होतो ते आता साखर संकुलाच्या तिथं करतोय, त्याचंही काम सुरू झालेलं आहे। अशा पद्धतीनं आपल्या पुणे शहरामध्ये राज्य स्तरावरची जी महत्त्वाची कार्यालय होती त्याच्यामध्ये सारथीचं झालं, शालेय शिक्षणाचं काम अंतिम टप्प्यामध्ये, कामगार भवनचं काम चालू आहे, नोंदणी भवनचं काम त्या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये, एक ॲडिशनलची प्रशासकीय इमारतीचं काम सुरू केलेलं आहे, सहकार भवन पणन भवनचं पण चालू आहे। त्याच्या संदर्भामध्ये असे जमावबंदीचं पण त्या ठिकाणी कार्यालय करतोय। अशी बहुतेक सगळ्या CPचं कार्यालय अतिशय चांगलं, पुण्याच्या पिंपरी चिंचवड DPचं कार्यालय अतिशय चांगलं आणि SPचं पण कार्यालय अतिशय चांगलं। ही पण कार्यालय आता सगळे प्लॅन इस्टिमेट तयार झालं आहे। लवकरच या 3 कार्यालयाच्याबद्दल मुख्यमंत्र्यांची तारीख घेऊन भूमिपूजन करून त्याची कामं पण ते आम्ही सुरू करणार आहोत। अशा पद्धतीनं तिथं महाराष्ट्रातल्या लोकांचं, जिल्ह्यातल्या लोकांचं, अनेकांचं जाणं येणं होतं, त्या ठिकाणी सगळ्या सुविधा देण्याचा प्रयत्न। त्याला शिक्कामोर्तब अजून कॅबिनेटमध्ये शिक्कामोर्तब झालं नाही, त्यामुळे दादा असे म्हटले असतील, परंतु कॅबिनेटमध्ये हा विषय चर्चेला येईल आणि त्यानंतर शिक्कामोर्तब होईल। यामध्ये एसटी महामंडळाचं पण फार मोठ्या प्रमाणात नुकसान आहे, फार तोट्यामध्ये एसटी महामंडळ आहे। त्यामुळे एकतर सरकारने अनेक योजना लागू केलेल्या आहेत। 65 वयाच्या वरच्या लोकांना एसटी फ्री आहे, त्यामुळे एसटीचं उत्पन्नावर फार परिणाम झालेला आहे। त्या संदर्भातला साधक बाधक विचारून कॅबिनेटवरती तो निर्णय होईल।